चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना बघा, उद्या 24 मार्च रविवार अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस। उद्या आहे होळी पौर्णिमा। बघा, संपूर्ण वर्षभरात ज्या 12 पौर्णिमा येतात त्यापैकी होळी पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। होळीचा दिवस म्हणजे संकटांचा नाश करण्यासाठी, विघ्नांना संपवण्यासाठी, अडथळे जे आपल्या आयुष्यात असेल किंवा ज्या कामांमध्ये अडथळे येत असतील हे अडथळे संपवण्यासाठी, जीवनातील दुःख संपवण्यासाठी होळीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। बघा, आपण होळीच्या दिवशी होळिके मातेचं दहन करत असतो। या होळीमध्ये म्हणजे जे आपण होळी पेटवत असतो त्या आगीमध्ये आपण सगळ्या दुःखांचा, नकारात्मकतेचा, विघ्नांचा, संकटांचा नाश करत असतो। कारण होळीचा जो दिवस आहे हा अत्यंत पवित्र मानला जातो, जो दारिद्र्याचा नाश करण्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो। तसंच होळीच्या दिवशी स्नानाला, दानाला, दीपदानाला, तुळशी मातेच्या सेवेलाही तितकंच विशेष महत्त्व आहे। खरं तर होळीच्या दिवसाचे बरेच उपाय हे मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या होळीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, उद्याच्या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू घालायच्या आहेत आणि याच पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे। तसं तर दररोज आपल्याला अंघोळीचे नियम किंवा स्नानाचे नियम पाळता येत नाहीत किंवा तेवढा वेळही नसतो, पण जेव्हा विशेष तिथी, विशेष मिती असते त्या दिवशी तरी आपण हे नियम पाळले तर आयुष्यात आपल्याला त्याचा खूप लाभ होत असतो। बघा, तुम्ही बरेचशी लोक बघाल जी इतर दिवशी तुम्हाला कधी कुठे जाताना दिसणार नाही, पण जेव्हा चतुर्थी असते, अमावस्या असते, पौर्णिमा असते किंवा विशेष मिती, विशेष तिथी असते त्या दिवशी न चुकता ही जी लोक आहेत ती धार्मिक स्थळे अंघोळीसाठी जाताना तुम्हाला दिसणार। कारण तिथे जाण्याचं किंवा तिथे जाऊन स्नानाचं जे पुण्य आहे ते खूप जास्त आहे। पण प्रत्येकाला धार्मिक स्थळी जाता येतं का? तर नाही। बऱ्याच वेळा तुमच्या आमच्यासारख्या लोकांना धार्मिक स्थळी नाही जाता येत, पण जेव्हा विशेष तिथी आणि विशेष मिती असते त्या दिवशी आपण घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यात जर या काही वस्तू घातल्या आणि त्या पाण्याने जर तुम्ही स्नान केलं तरीही तुम्हाला तेच पुण्य लाभेल। बघा, अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तुम्ही जर बघत असाल, छोट्या मोठ्या पूजा असतात, वास्तुशांती असेल, गृह पूजा असेल किंवा मग सत्यनारायण असेल, घरामध्ये एखादं व्रत वैकल्य जरी असेल तर आपण स्वच्छ स्नान करतो आणि नंतर त्या पूजेवरती बसतो। ब्राह्मण ही तुमच्या घरी कधी कुठल्या पूजेसाठी आले असेल तर तुम्ही ऐकलं असेल की ब्राह्मणही सांगतात की पहिले स्वच्छ स्नान करा नंतर पूजेवरती बसा। म्हणजे स्नानाचं महत्त्व हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप जास्त आहे। पवित्र स्नान हे विशेष महत्त्वाचं आहे। बघा, संपूर्ण वर्षभरात असलेले अडथळे, दुःख, नकारात्मकता, संकट सगळं उद्याच्या दिवशी आपण संपवणार आहात। त्यामुळे उद्याचा दिवस नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी आहे। त्यामुळे अंघोळीच्या पाण्यात या काही वस्तू तुम्ही घातल्या तर तुमचं शरीरही तेवढंच पवित्र होईल। शरीरात असलेली कुठली नकारात्मकता, बाधा, इडापिडा, संकट हे जर संपवायचं असेल तर या पद्धतीने स्नान आवर्जून करा। आता काय अंघोळीच्या पाण्यात घालायचं आहे, कसं करायचं आहे हे सगळं पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, उद्या लवकर उठायचं आहे कारण उद्या होळी आहे। त्यामुळे सगळ्यांनी ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करा। जसं दिवाळीला लवकर उठतो, पाडव्याला लवकर उठतो, तसं उद्या होळी आहे। त्यामुळे कमीत कमी 5:30, 6:30च्या आतमध्ये तरी उठा, कमीत कमी 7च्या आतमध्ये तरी नक्कीच उठा। उठल्यानंतर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे तर एका छोट्याशा वाटीमध्ये राईचं तेल घ्यायचं आहे। मोहरीचं तेल असं ज्याला आपण म्हणतो, राई किंवा मोहरी। ते नसेल तर थोडंसं साधं तेल घ्या। तुम्ही पूजेला जे तेल वापरता ते घेतलं तरीही चालेल आणि त्याच्यामध्ये एक चिमूटभर काळी मोहरी घाला। बघा, आता मोहरी प्रत्येकाच्या घरामध्ये असेल, जी आपण फोडणीसाठी वापरतो। ही काळी मोहरी घातली तरीही चालेल, यालाही मोहरीचंच तेल म्हणतात। मोहरी आणि हे तेल मिक्स करा। ज्यांच्याकडे ऑलरेडी तेल आहे त्यांनी तेच तेल घ्या आणि ते तेल संपूर्ण शरीराला लावून घ्या। तेल लावून झालं मोहरीचं की त्याच्यानंतर अंघोळीची जी बादली आपण घेतलेली आहे, म्हणजे ज्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये एक अर्धा चमचाभर तुम्हाला पंचगव्य घालायचं आहे। ज्यांच्याकडे आहे त्यांनी आवर्जून घाला, नसेल तर त्यांनी नका घालू। पण मी तुम्हाला नेहमी सांगते पंचगव्याची एक बॉटल घरात आणूनच ठेवा, ठीक आहे। अर्धा एक झाकण पंचगव्य घाला किंवा मग गोमूत्र असेल तर गोमूत्र घाला,
थोडंसं तुम्हाला त्याच्यामध्ये गंगाजल जे असतं ते गंगाजल घालायचं आहे. यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. 1 ते 2 खडे मिठाचे जे खडे असतात हे घालायचे आहेत. याच्यानंतर तुम्हाला स्वतःवरून 7 काळे मिऱ्या उतरवून घ्यायच्या आहेत आणि ह्या 7 काळे मिऱ्या उतरवलेल्या ज्या आहेत ह्या तुम्हाला घराच्या बाहेर 4 दिशांना 4 काळ्या मिऱ्या फेकून द्यायच्या आहेत आणि 3 उरलेल्या काळ्या मिऱ्या तुम्हाला त्या अंघोळीच्या पाण्यात घालायच्या आहेत. ठीक आहे. आणि हे सगळं काय मिक्स करायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नान करत असताना कंटिन्यू ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. बघा, स्वच्छ स्नान वगैरे तुमचं झालं की त्याच्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि त्याच्यानंतर होळीचे जे काही उपाय आहेत ते उपाय सांगितलेले आहेत. सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, त्याचबरोबर उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे, दारामध्ये रांगोळी काढायची आहे. जेवढ्याही शक्य होतील तितक्या सेवा उद्याच्या दिवशी तुम्हाला करायच्या आहेत. या पद्धतीने जर उद्याच्या दिवशी तुम्ही स्नान केलं ना तर सगळी संकट निघून जातील. बघा, कितीही अडथळे येत असतील त्यातून मार्ग सापडेल, अडथळे दूर होतील आणि तुम्हाला कामांमध्ये गती मिळेल किंवा तुमची जी कामं आहेत ती मार्गी लागतील. खरं तर काळी मिरी बघा नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. जेव्हा तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये स्वतःवरून उतरवून या काळ्या मिऱ्या घालाल, 4 दिशांना 4 काळी मिरी का फेकून द्यायची आहेत ते अगोदर सांगते. कारण चहूबाजूने जे दारिद्र्य येत होतं, चहूबाजूने जे दुःख अडथळे येत होते, जेव्हा या 4ही बाजूंना हे 4 काळी मिरी तुम्ही उतरवून फेकून द्याल तेव्हा त्या 4ही बाजूंना असणारी अवलक्ष्मी तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. त्या चहूबाजूने येत असणारा म्हणजे जो काही त्रास असेल, संकट असेल, विघ्न असेल, ह्या काळी मिरी फेकून दिल्याने, त्या 4 दिशांना काळी मिरी फेकून दिल्याने त्या 4ही दिशांच्या असणाऱ्या संकट, विघ्न किंवा अवलक्ष्मी जे काही ते तिथल्या तिथे संपून जाईल आणि तुमच्या घरामध्ये, तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल. माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. जेव्हा 3 काळी मिरी त्या अंघोळीच्या पाण्यात घालाल तेव्हा स्वतःमध्ये असलेली नकारात्मकता, नजर बाधा, कुठली इडापिडा मागे असेल तर ते सगळं काही संपून तुमचं शरीर हे पूर्णपणे पवित्र होऊन जाईल आणि त्याच्यानंतर तुम्ही जी सेवा कराल, जे काही कराल त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यशाची प्राप्ती होईल. बऱ्याच वेळा काय होतं, आपण स्वतः बाधित असतो, कुठली ते नजर, इडापिडा काही ना काही मागे लागलेलं असतं आणि अशा वेळेस आपण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करतो, बऱ्याच गोष्टी करतो, पण त्यात फळ मिळत नाही किंवा त्या सेवा सिद्ध होत नाही कारण आपण स्वतः बाधित असतो. कुठलीही सेवा करत असताना पवित्र असणं खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा तुमचं शरीर शुद्ध असेल, जेव्हा तुम्ही स्वतः पवित्र असाल आणि त्यानंतर कुठलीही सेवा तुम्ही कराल तर ती लाभ देणारच, पण त्यासाठी आपण शुद्ध असणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, ही सेवा केल्यानंतर तुमचं पूर्ण शरीर जे आहे ते स्वच्छ, सुंदर आणि अत्यंत पवित्र होऊन जाईल, ज्यामुळे संपूर्ण वर्षभर तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य हे सगळं भरभरून येत राहील. अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे. सगळ्यांनी न चुकता हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.